सातव यांच्या भाजप प्रवेशाने संतापलेल्या काँग्रेस नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घेत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप केला। कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। स्वार्थी लोक आहेत। खरं तर आमचे राजीव सातवजी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर, त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या टर्ममध्ये विधान परिषदेवर, त्यावेळेस सगळं काँग्रेसनी दिलं। त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधींचे संबंध होते, पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असा कुठला निर्णय घेतील। प्रज्ञाताईंचं नक्की काय झालं, अर्थातच मनातून त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छाच असतील, पण खूप जड अंतकरणाने, कारण का काँग्रेसच्या विचाराचा, अनेक वर्षाचा, या कुटुंबाचं प्रेमाचं नातं आहे। नक्की काय झालं किंवा त्यांनी हा निर्णय का घेतला, हे माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे। तर प्रज्ञा सातव यांनी केलेला भाजप प्रवेश काँग्रेससाठी दुहेरी धक्का मानला जातोय। सातव यांच्यामुळे काँग्रेसचं विधान परिषदेतलं समीकरण बदलणार आहे। सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा 2030 पर्यंतचा कार्यकाळ होता, मात्र आमदारकीचा राजीनामा दिल्यानं काँग्रेसचं विधान परिषदेतलं संख्याबळ 1ने कमी झालंय। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचं स्वप्न पाहणाऱ्या सतेज पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय। या राजीनाम्यामागे भाजपच्या रणनीतीची चर्चा आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करण्यात आल्याचं बोललं जात आहे। यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच आहे आणि तो एक नवीन प्रयोग करू इच्छित आहेत की 5 वर्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचं आहे। ती बाजूसुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनाम्यामागे वरच्या हाऊसचा, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसपासून दूर नेता येईल, कारण तिथे तर ती काही अट नव्हतीच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.